नमस्कार। आज आपण नवीन प्रकरण घ्यायचं आहे। त्या प्रकरणाचं नाव आहे त्रिकोण म्हणजे ट्रायंगल। तर त्रिकोणाची ओळख तुम्हाला परिचय झालेला आहे, मागच्या वर्गात झालेला आहे। तर त्याची व्याख्या अशी करता येते, त्रिकोण त्रि म्हणजे काय, तीन, तीन काय त्या पुढे तीन कोणाने बनलेली आकृती अशी व्याख्या करता येते। तीन कोणाने बनलेली बंदिस्त आकृती त्याला त्रिकोण म्हणतात। किंवा तीन रेषा आहेत, तीन रेषा परस्परांना छेदतात, तीन रेषा परस्परांना छेदून झालेली बंदिस्त आकृती याला सुद्धा आपण काय म्हणतो, त्रिकोण म्हणतो। त्या त्रिकोणाचं नाव जे बिंदू छेदबिंदू आहेत, त्या बाजूंचे छेदबिंदू आहेत, त्या बिंदूंना जी नावं दिलेली असतात त्याच्यावरून त्या त्रिकोणाचं नाव विचारात घेतलं होतं आणि त्याप्रमाणे लिखाण केलं होतं। आता आकृतीत बघा, हे छेदबिंदूला नाव दिलंय ए, दुसऱ्या छेदबिंदूला नाव दिलंय बी आणि तिसऱ्या छेदबिंदूला नाव दिलंय सी। मग या त्रिकोणाचं नाव काय होतंय, त्रिकोण ABC। किंवा या ठिकाणी इंग्रजी अक्षर कोणतेही लिहिलं तर चालतंय। आणि विशेषतः ही त्रिकोणाची जी नावं आहेत ती कॅपिटल अक्षरात असतात, कॅपिटल अक्षरामध्ये लिहिली जातात, दुसऱ्या लिपीत नाही। दुसरी लिपी जर वापरायची असेल तर बाजूची लांबी, समजा आता कोण ए आहे त्याच्या समोरची बाजू ही ए लांबीची घेतली आहे, म्हणजे दुसऱ्या लिपीत व्यक्त केलं जातं। सी शिरोबिंदू आहे, त्याच्या समोरची बाजू जी आहे त्याचं लांबी जी आहे ती लहान लिपीमध्ये सी मध्ये व्यक्त केली जाते। शिरोबिंदू बी आहे या कोणाचा, त्रिकोणाचा, त्याच्या समोरची बाजू AC आहे, त्याची लांबी बी अशी घेतली आहे। म्हणजे त्रिकोणाला जे शिरोबिंदू आहेत तीन, त्या शिरोबिंदूंना नावं कोणती घेतली जातात, कॅपिटल अक्षरात घेतली जातात आणि बाजूची लांबी दुसऱ्या लिपीमध्ये व्यक्त केली जाते। तर अशा प्रकारे त्रिकोणाची तुम्हाला ओळख आहेच। याच्यानंतर आपण बघणार आहोत एकरूपता। एकरूप म्हणजे काय, एकरूपतेचा अर्थ काय बघा, एकरूपता। आता एकरूपता म्हणजे आकृत्यांची एकरूपता घेऊया, आपण जनरलाइज करूया। दोन आकृत्या एकरूप केव्हा होतात, तर जेव्हा दोन आकृत्या एकमेकांना काय तंतोतंत जुळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात, एकरूप आकृत्या। जसे आपले दोन्ही हात बघा, डावा हात आणि उजवा हात एकमेकावर ठेवले की तंतोतंत जुळतात, अंगठ्यावर अंगठा, करंगळीवर करंगळी, मध्यगा जर एकमेकावर ठेवली की तंतोतंत जुळतात। त्या प्रकारे आणखी दुसरं उदाहरण देतं, आपली वही जी आहे नोटबुक, एकाच वहीची पानं जर आपण घेतली तर ती पानं कशी असतात, एकमेकावर ठेवली की काय होतात, तंतोतंत जुळतात। म्हणजे एक पान मागं पुढं किंवा आखूड किंवा बाहेर आलेलं असं दिसतं का, नाही, ते अपवादात्मक असू शकते कधीतरी, कटिंग जर कमी झालं असेल। पण विशेषतः एका वहीची पानं सगळी काय असतात, तंतोतंत जुळतात। पुस्तकाची पानं एकमेकांना जुळतात। किंवा त्याचप्रमाणे दोन वर्तुळ आपण घेतली, एकाच त्रिज्येची दोन वर्तुळ घेतलं, समजा 5 सेंटीमीटर घेतलं त्रिज्या आणि वर्तुळ काढलं, दुसऱ्या आणखीन एक 5 सेंटीमीटर घेतलं आणि वर्तुळ काढलं, आणि हे वर्तुळ आपण कापून त्या वर्तुळावर ठेवलं की काय होतात, तंतोतंत जुळतात। म्हणजे वर्तुळ एकरूप होण्यासाठी काय असावं लागते, त्या दोन्ही वर्तुळांची त्रिज्या काय असावी लागते, समान। त्याचप्रमाणे चौरस। आता चौरस म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, चौरसाचे चारी बाजू काय असतात, समान असतात। मग दोन चौरस घेतले आपण आणि दोन्ही चौरसांच्या बाजू, समजा ही एक 4 सेंटीमीटर असेल आणि दुसऱ्या चौरसाची बाजू सुद्धा 4 सेंटीमीटर असेल, दोन्ही चौरसांची बाजू समान असेल, अर्थात त्या दोन्ही चौरस एकमेकावर आपण ठेवले की काय होतील, ते तंतोतंत जुळतील। म्हणजे आकृत्या जर तंतोतंत जुळल्या की काय होतात, एकरूप आकृत्या होतात। आपण असं लिहू शकतो, दोन आकृत्या तंतोतंत जुळल्या तर त्या आकृत्या एकमेकांना एकरूप असतात। हे आपण एकरूपतेची आपण व्याख्या करू शकतो। तंतोतंत जुळणे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। तंतोतंत म्हणजे अगदी बाजू समान असल्या पाहिजेत, चौरस समान असले पाहिजेत, किंवा वर्तुळाच्या बाबतीत घेरी दोघांची सारखी असली पाहिजेत, हे त्रिज्या समान आल्या की आपल्याला एकरूप मिळतात। आता आपण प्रत्यक्ष जाऊया आपण त्रिकोणाकडे। त्रिकोण एकरूपतेचा आपण विचार करूया। त्रिकोण एकरूप होण्यासाठी दोन त्रिकोण आपण घेतले तर त्रिकोणात एकूण घटक किती असतात, त्रिकोणाचे घटक बघा, आपण एक त्रिकोण आपण काढला की किती घटक आहेत हे माहीत असलं पाहिजे आणि त्याच्यावरनं एकरूपतेत विचार केला। समजा त्रिकोण काढला आपण PQR, त्याला नाव दिया PQR,
ह्या त्रिकोणाचं नाव PQR. म्हणजे शिरोबिंदू किती आहेत 3. आणि आता बाजूंचा विचार केला तर किती बाजू आहेत बघा, 3 बाजू आहेत. कोणत्या बाजू, PQ पहिली बाजू, दुसरी बाजू QR आणि तिसरी PR. ह्या 3 बाजूंनी बंदिस्त आकृती झालेली आहे, त्यामुळे ही त्रिकोण आकृती आपल्याला समोर दिसते. तर त्रिकोण PQR मध्ये अर्थात ते त्रिकोणाचं नाव कसं, शिरोबिंदूला जी नावं दिलेत त्या नावावरनं त्रिकोणाचं नाव ठरलं जातं. याच्यामध्ये 3 कोण आहेत, 3 कोण कोणते कोणते आहेत, कोण A, काय मला फक्त कोण A नाही आकृतीत, इथं आकृतीनुसार काय कोण P घेतलं. आकृतीत जी नावं असतात त्यानुसारच इथं लिखाण केलं जातं. कोण P आहे, दुसरा कोण कोणता आहे, कोण Q व कोण R. कोण P, कोण Q आणि कोण R हे असे 3 कोण आहेत. आणि 3 बाजू कोणत्या आहेत बघा, हे लिहिता आलं पाहिजे. कोणाची खूण करायचं आणि नंतर लिहायचं कोण P. 1 अक्षरी झालं, 3 अक्षरी पण लिहिता येतं. याचं नाव आपण मागच्या धड्यामध्ये बघितलेलं आहे. ह्या 3 अक्षरी या शिरोबिंदू पाशी P बिंदू पाशी असणारा कोण, त्याचं 3 अक्षरी नाव काय होते, कोण QPR किंवा कोण RPQ. मध्ये कोणता आलं पाहिजे, P अक्षर आलं पाहिजे, तर त्या कोणाचं 3 अक्षरी नाव व्यक्त केलं जातं. आता किंवा 1 अक्षरी नाव लिहिलं तरी चालतं, कारण इथं काही गुंतागुंती नाही. त्यामुळे स्पष्ट एकुलते 1 कोण आहेत, त्यामुळे कोण P, कोण Q आणि कोण R असं लिहिलं जातं. आता 3 बाजू कोणत्या आहेत, 2 शिरोबिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे ती काय होते, त्रिकोणाची बाजूची लांबी होते. आता आकृतीत बघा, पहिली बाजू कोणती, PQ, बाजू PQ होते, दुसरी बाजू QR आणि तिसरी बाजू कोणती आहे, PR व तिसरी बाजू जी आहे ती बाजू PR. असे एकूण किती घटक होतात, 6 घटक असतात. त्रिकोणाचे मुख्य घटक किती, 6 घटक असतात. त्या 6 घटकांचा आपण विचार करून आपण त्रिकोण एकरूपतेचा आपण विचार करणार आहोत. याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला त्रिकोणातील हे जे घटक आहेत त्याच्यानंतर या 3 घटकावरनं त्रिकोण एकरूपतेची ज्या कसोट्या आहेत किंवा गृहीतक आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण त्रिकोणाच्या शिरोबिंदूंचा विचार करूया. शिरोबिंदूंची संगती, त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संगती, शिरोबिंदूंची संगती. आपण इथे एक त्रिकोण काढला असा, दुसरा एक त्रिकोण काढला, आणि यांना नावं दिली. पहिल्या त्रिकोणाला नाव दिलं ABC, दुसऱ्या त्रिकोणाला नाव दिलं आपण KLM. आणि समजा याची मापं दिलेली असतील, ह्या बाजूंची जर मापं अशी असतील, पहिली ही बाजू आहे 4 सेंटीमीटर, ही 4.5 सेंटीमीटर आणि ही 5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी 5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि ही 4.5 सेंटीमीटर. या दोन्ही त्रिकोणांचं आपण निरीक्षण केलं की लक्षात येते त्रिकोण याच्या बाजूंची लांबी दिली, या आकृतीत बाजूंची कोणाची मापं दिलेली आहेत काय नाहीत, फक्त बाजूंची मापं दिलेली आहेत. हे तिन्ही बाजूंची मापं दिलेली आहेत. या त्रिकोणात तिन्ही बाजूंची मापं दिलेली आहेत. तर पहिली बाजू जी आहे A शिरोबिंदूपाशी असणारी जी बाजू आहे AC आहे, त्याची लांबी किती आहे 4 सेंटीमीटर. आता याच्यात बघा कोणती 4 सेंटीमीटर आहे, KL ही बाजू आहे. मग आपण संगती लावताना इथं त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण KLM, कारण मापांचं निरीक्षण केलं की 4, 4.5, 5, इथे 4, 4.5 आणि 5 सेंटीमीटर अशा बाजू आहेत. त्यामुळे जोड्या ह्या समान असल्यामुळे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, एकरूप. या ठिकाणी आपण चिन्ह जे एकरूपतेचं चिन्ह आहे ते इथं लिहिलेलं आहे बघा, बरोबर चिन्ह आणि वरती काय लिहायचं, आडवं यश लिहायचं. म्हणजे त्रिकोण ABC एकरूप, ह्याला काय म्हणायचं, एकरूप त्रिकोण KLM. म्हणजे दोन्ही त्रिकोण एकमेकावर ठेवले की तंतोतंत जुळतात. मग कसे ठेवायचे त्याच्यासाठी आपण काय शिकालोय, संगती. कारण संगतीला फार महत्त्व आहे.
पुढचा जो अभ्यास आहे किंवा गणित सोडताना आपल्याला एकाच एक संगती आपल्याला माहीत असली पाहिजे. तर या ठिकाणी बघा ए शिरोबिंदू पाशी जो कोण आहे कोण ए, याच्याशी एकरूप कोणता कोण असेल बघा आकृतीत. जी बाजू इथं 4 सेंटीमीटर आहे, या कोणाची एक बाजू 4 सेंटीमीटर, दुसरी बाजू किती 4.5. या आकृतीत बघा 4 आणि 4.5 या दोन बाजूंनी बनलेला कोण कोणता यल, हे कोण यल होणं आपण ओळख झाला पाहिजे. कोण ए हा जितक्या मापाचा आहे तितक्याच मापाचा कोण यल असणार, कारण या दोन बाजू आपण विचार घेतला 4 आणि 4.5, 4 आणि 4.5. दुसरा बघा बीचा विचार केला तर याच्या दोन बाजू कोणत्या आहेत, एक बाजू 5 सेंटीमीटर आहे आणि दुसरी बाजू 4.5. आकृती बघा 4.5 आणि 5 म्हणजे कोणता आहे यम. हे कोण एकरूप होतात, कोण बी शी एकरूप कोण यम. तिसरा जो राहिलेला आता आपोआप राहिलेला कोण समान असतो, कारण मागच्या प्रकरणात आपण पाहिलं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज काय असते 180. मग तो त्रिकोण लहान असेल किंवा अतिशय मोठा असेल विशाल असेल तरी त्या त्रिकोणाच्या कोणाची मापांची बेरीज घेतली तर ती 180 भरते, जास्त भरणार नाही कमी भरणार नाही. तिसरा कोण आता कोणता राहिला सी, कोण सी याच्याशी एकरूप कोणता असेल यल झाला यम झाला. आता राहिला कोणता अक्षर के, कारण इथं आपण वेगळ्या खूण करूया, इथे फुली करूया कोण की. तर अशा रीतीनं एकरूप जे घटक आहेत त्या समान खुणा केल्या जातात. इथे मापं लिहिलेत बाजूवर, कोणाच्या बाबतीत आपण समान खुणा केलेत. लक्षात येतं इथं एकच चाप काढलाय, एकच कंस काढलाय म्हणजे ही जोडी झाली. इथं डबल कंस काढलाय, इथं डबल कंस म्हणजे ही जोडी होते, आणि इथं फुली आणि कंस काढलाय. तर ह्या आपण जोड्या आकृतीत ओळखणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला प्रश्न समजतो आणि प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोपं जाते. त्यामुळे आकृती वाचन हे जे कौशल्य आहे हे प्रत्येकात असलं पाहिजे किंवा ते समजलं पाहिजे, तरच भूमिती समजते आणि सोपी होत. नाहीतर मग भूमिती आकृत्या वाचता आल्या नाहीत तर भूमिती कधी कळत नाही. हे झालं शिरोबिंदूंची संगती आली, एकाच एक संगती. म्हणजे आपण असं लिहू शकतो ए ची संगती कोणाची आहे यलची आहे. दुसऱ्या भाषेत कोणांच्या जोड्या लिहिल्या, संगती आपण बाण दाखवतो दोन्ही. एचा मित्र कोणता आहे यल, ह्या एचा मित्र यल आहे, एकाच एक संगती. तसा बीची संगती कोणाची आहे यमची आहे असंही लिहू शकतो. सीची संगती एकाच एक संगती के आहे. आता एक कोणाच्या बाबतीत झालं, बाजूंच्या बाबतीत बघा बाजूंची संगती कसे असेल. आता ए आपण विचारायला घेतला ए सी, बाजू एसी ची एकरूप, एसी ची लांबी 4 आहे तर ह्या आकृतीत कोणती आहे के एल. एसी लांबी आहे तेवढीच के एल आहे. दुसरी बघा ए बी ची संगती किंवा ए बी ची एकरूप 4.5 आकृतीत एल एम आहे, आणि तिसरी बाजू बी सी 5 सेंटीमीटर आहे. त्या आकृतीत आपण बघितलं तर 5 सेंटीमीटर कोणाचं नाव आहे, कोणत्या बाजूचं नाव आहे के एम किंवा एम के. तर हे एकाच एक संगती म्हणजे ह्या घटकांचे 3 कोणांच्या 3 जोड्या होतात, कोणांच्या 3 जोड्या होतात आणि बाजूंच्या किती होतात 3 जोड्या होतात. म्हणजे एकूण किती घटक आहेत त्रिकोणामध्ये, एकूण 6 घटक मुख्यत्वे असतात. त्या 6 घटकावरून आपण एकरूपतेची गृहीतकं आपण बघायची आहेत. त्रिकोणात एकूण 6 घटक असतात. त्या 6 घटकापैकी 6च्या निम्मे किती 3, म्हणजे 6 घटकापैकी म्हणजे 3 कोण आणि 3 बाजू असे एकूण 6 घटक आहेत. त्या 6 घटकापैकी कोणतेही 3, आता कोणतेही शब्द नको, इथं विशिष्ट 3 हा शब्द वापरायला पाहिजे, कारण विशिष्ट 3 घटक घेतले म्हणजे त्यात एक बाजू असेल 2 कोण असतील किंवा एक कोण असेल 2 बाजू असतील, ह्या 2च शक्यता आहेत. 6 घटकापैकी असतात. त्या 6 घटकापैकी विशिष्ट हा शब्द कोणतेही नाही चालणार इथं, विशिष्ट 3 घटक, 3 संगत घटक. संगत शब्द महत्त्वाचा आहे कारण आपण संगती शिकलोय त्याचा वापर करायचा. 3 संगत घटक एकरूप असतील तर
ते दोन त्रिकोण एकरूप असतात. आता इथं तीन संगत घटक, 6 एकूण घटक, 3 कोण, 3 बाजू, एकूण 6 घटक, त्यापैकी 3 विशिष्ट 3 संगत घटक. बघा 3 घटक. आता आपण या ठिकाणी कोणासाठी काय म्हणतो, इंग्रजीमध्ये काय म्हणतात, अँगल, ANGLE, अँगल. त्यामुळे आपण संक्षिप्त रूप, याचं संक्षिप्त नाव काय होतं, को. कोणाला को किंवा ए. बाजूला काय म्हणतात, साईड म्हणतात इंग्रजीमध्ये, साईड. त्यामुळे मराठीमध्ये आपण संक्षिप्त काय म्हणू शकतो, बा. बा म्हणजे बाजू किंवा यस. याच्यावर पुढे ग्रहितकामध्ये कोकोबा, बाकोबा वगैरे तुम्ही शिकलात मागच्या वर्गात. त्यात कोचा अर्थ काय होतो, कोण. बा म्हणजे काय, बाजू. इंग्रजीमध्ये ए म्हणजे अँगल, कोण होते, आणि यस म्हणजे काय होते, साईड होते. तर याच्याप्रमाणे संक्षिप्त नावं देऊन आपण ग्रहितकं शिकायचे आहेत. आता इथं विशिष्ट संगत 3 घटक म्हणजे आता या ठिकाणी 3 बाजू होऊ शकतात, 2 कोण होऊ शकतात आणि 1 बाजू, किंवा इथं 2 बाजू आणि 1 कोण, ह्या 2च शक्यता आहेत. याच्यावरनं त्रिकोण एकरूपतेची जी ग्रहितक आहेत ही एकूण 4 आहेत. त्या 4चा आपण अभ्यास करायचा आहे. त्यापैकी पहिलं बघूया आपण, त्रिकोण एकरूपतेचे ग्रहितक. त्रिकोण एकरूपतेचे ग्रहितक. तर पहिला आहे तुम्हाला इथं बघा अभ्यासला, बाकोबा. ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणून, मराठीमध्ये बाकोबा होतंय. बा म्हणजे काय, बाजू. को म्हणजे काय, कोण होते, आणि बा म्हणजे बाजू. याच्यावरनं बा म्हणजे यस होते, साईड, अँगल आणि साईड, यस. दुसरी आहे ग्रहितक, मध्ये हे येणार, बा येणार, कोबाको. याचं इंग्रजीमध्ये संक्षिप्त नाव काय होणार, को म्हणजे कोण, बाजू, कोण. याच्यामध्ये अँगल, साईड आणि अँगल, AS. तिसरं आहे बाबा. तिन्ही बाजू दिल्या, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू जर समान असतील तर बाबा सोडवणं काय होतात, एकरूप म्हणजे SS, साईड, साईड, साईड. आणि चौथी आहे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी म्हणा, किंवा आपण काय शब्द वापरलाय, ग्रहितक, कर्णभुजा. तर ह्या 4 आहेत. आणखी याच्यामध्ये 5वी एक होऊ शकते, पण इथं उल्लेख केला नाही. तर AS म्हणजे काय होत आहे, को बा. ही सुद्धा होऊ शकते, याच्यात उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये, पण विशेषता नाही. कारण याच्यामध्ये आता ही गृहीतकं कशी ठरलेत, जर एखाद्या त्रिकोणाची ही 3 घटकं दिली, घटकांची जर मापं दिली, तर आपल्याला प्रॅक्टिकल म्हणजे रचना करता येते. मोजून मापून आपल्याला त्रिकोण काढता येतो. कोणते, एका त्रिकोणाच्या 2 बाजू आणि 1 कोन दिला आणि त्याची मापं जर दिली, तर आपल्याला कंपासच्यातील साधनं जी आहेत त्या साधनांचा उपयोग करून आपण त्रिकोण रचू शकतो किंवा रचना करू शकतो. किंवा 2 कोन आणि 1 बाजू दिला, तर त्यांना त्या मापं जर दिली तर त्याप्रमाणे आपण त्रिकोण मोजून मापून काढू शकतो. किंवा तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तर त्याच्यावरून आपण रचना करू शकतो. किंवा आता कर्णभुजा कसोटी किंवा कर्णभुजा गृहीतक. कर्ण कोणता त्रिकोणात असतो, त्रिकोणाचे एकूण प्रकार किती आहेत, 6 आहेत. बाजूवरनं 3 आहेत आणि कोणावरनं 3 आहेत. त्या कोणावरनं जर विचार केला तर लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण. या 6 प्रकारापैकी एकाच त्रिकोणात कर्ण असतो. कोणत्या त्रिकोणात असेल माहीत असेल तुम्हाला, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण असतो. काटकोन त्रिकोण आपण घेतला, काटकोन त्रिकोण म्हणजे इथं आपण चौकोन गेला तर या कोणाचं माप किती, 90. तर 90 असेल तर हा काटकोन त्रिकोण होतो. आणि या काटकोन त्रिकोणात सर्वात मोठा कोण हा असेल आणि 90पेक्षा हे दोन्ही लहान असणार, कारण या दोघांची बेरीज किती असेल, 90 आणि हे 90 मिळून किती होतात, 180. सर्वात मोठ्या कोणासमोरील बाजू जी आहे त्याला काय म्हणतात, कर्ण म्हणतो. म्हणजे कर्ण दिला एका त्रिकोणाचा, दुसऱ्या त्रिकोणाचा कर्णाची लांबी समान असेल. आणि भुजा म्हणजे काय, इथं बाजू, ही बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची बाजू हे जर समान असेल तर ते 2 त्रिकोण ह्या गृहीतकानुसार समान होतात. तर पहिला आपण बघूया बाकोबा गृहीतक बघूया, हे तुम्हाला अभ्यासला आहेत. आणि ह्या ठिकाणी बघा
ही कसोटी तुम्हाला गृहीतक घेतलेली नाही पुस्तकात, पण लागली तर वापरू शकता. कारण बघा ह्या त्रिकोणामध्ये 2 कोन दिलेले आहेत आणि एक बाजू. समजा एक कोन काढला एका रेषेवर, समजा एक 60 अंशाचा कोन काढला, दुसरा इथं 50 घेतला आपण, सॉरी लघुकोन आहे ना 60. एक कोन 60 अंशाचा काढला, दुसरा 50 अंशाचा कोन काढला आणि ही बाजू तुम्हाला दिली नाही. मग ते आता बरीच मुलं शक्यता आहेत, काही मुलं 3 सेंटीमीटर घेतील, काही मुलं 4 सेंटीमीटर घेतील, 5 सेंटीमीटर, कोणतेही माप घेतील. 2 कोन दिलेत आणि एक बाजू दिलेत. मग आता एक बाजू दिली तर ही बाजू जर दिली असेल तर काय होते, कोन बाजू आणि कोन, म्हणजे कोबाको कसोटी इथं आहेच तुमच्याकडं, कोबाको कसोटी आहे. म्हणून आपल्याला AS याचा अर्थ काय, पहिला एक घटक कोन दिला आहे, दुसरा कोन दिला आहे, नंतर राहिलेली ही तिसरी बाजू होणार. हे A आणि पुढे गेल्यानंतर S. ही जर माप दिलं असेल तर तुम्हाला रचना करता येत नाही, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 आहे. त्याचा उपयोग करून तिसरा कोन काढून घ्यायला लागतं, म्हणजे इथं एक्स्ट्रा काम लागते. त्यामुळे ही कसोटी विशेषतः वापरली जात नाहीत, कारण इथं दुसरा आणि एक मुद्दा घेतला जातो. फक्त कोन आणि बाजू दिली तर रचना करणं थोडंसं कठीण जातं आहे. तिसरा कोन आपल्याला काढून घ्यायला लागतो आणि त्याच्यानंतर त्याची रचना करता येते. पण मुख्यत्वे हे 4 गृहीतक आहेत, याचा इथं आपण विचार करायचा आहे. आता त्रिकोणामध्ये हे घटक कसे ओळखायचे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण बघा हे आपण 6 ठिकाणी नावं दिली. आता कुठूनही सुरू करू शकता तुम्ही, घड्याळचे काटे फिरतात तसे घ्या किंवा उलट दिशेने घ्या, कुठूनही स्टार्ट करा आणि कुठेही शेवट करा. समजा मी इथं डावीकडनं उजवीकडे घेतला, हा पहिला घटक घेतला 1, हा दुसरा घटक, हा तिसरा घटक, नंतर चौथा घटक, 5वा आणि 6वा. काय काय केलं बघा, हा जो कोन आहे त्याला नंबर 1 दिला, ह्या बाजूला 2 नंबर, नंतर 3 नंबर दिला आहे आणि नंतर ही बाजूचा घटक आहे त्याला 4 नंबर दिला, परत कोन आला 5, नंतर बाजू 6. तरी कसोटी ओळखताना समजा बाकोबा असेल तर 2 बाजूंच्या मध्ये असणारे कोन, 2 बाजूंच्या मध्ये असणारा कोन म्हणजे हा असेल, ही बाजू आणि ही बाजू दिली असेल, बाजू कोन बाजू क्रमागत घ्यायचा, बाजू कोन बाजू, तर ही कसोटी लागू होते. नाही तर काही मुलं काय होतील, बाजू इकडं आणि कोण एकीकडे नाही चालणार, क्रमागत असले पाहिजेत. बाजू कोन बाजू. ही बघा कोबाको, दुसरी शक्यता आहे कोबाको. ही 2 मापं दिली आणि हे दिलं तर कोबाको होत. तिसरं बघा बाजू बाजू बाजू, म्हणजे तिन्ही बाजू दिल्या, तिन्ही बाजूंची जर मापं जर समान असतील, दुसऱ्या त्रिकोणात आणि ह्या त्रिकोणात जर समान असतील संगत बाजू, तर बाबा कसोटी लागते आणि कर्णभुजा आपण चर्चा केलेलीच आहे. त्याच्यापैकी पहिली बघूया आपण बाकोबा. बाकोबा गृहीतक बघूया, याची व्याख्या अशी होते, गृहीतक आपण आकृती काढून समजावून घ्या. आपण याला नाव द्या ABC आणि याला नाव द्या PQR. हे पहिलं गृहीतक बघायला आपण बाकोबा. तर बाजू आपण बाजू कोणती घ्या, आपण AB घेतली, ही बाजू दिलेली आहे, याची लांबी जितकी आहे तेवढीच ह्या त्रिकोणात PQ ची लांबी असेल, म्हणजे समान खुणा, याचा अर्थ ही लांबी कशी असते समान. AB ची समजा 5 सेंटीमीटर असेल तर ही पण 5 सेंटीमीटर होते, ही 6 असेल तर ती 6, म्हणजे समान खुणाचा अर्थ काय, त्याची लांबी कशी असते समान. इथं जे व्यक्त कराल माप तेच त्याला तिथं मिळणार. दुसरं बघा, दुसरा घटक कोणता आहे, हा पहिला घटक झाला, दुसरा घटक कोणता आहे कोन. मग आता तुम्ही या बदला जाणार का त्या बदला जाणार याच्यावर ठरणार, किंवा माप पुस्तकात कशी दिली असेल, प्रश्नात कशी दिली असेल त्याप्रमाणे ठरवायचं. समजा आपण खाली आलो, इकडे बाजूवरनं इथं आलो तर लागलीच इथं काय लागतो आपल्याला कोन. बाजूवरनं इथं आला, ह्या टोकाला अंत्यबिंदूला आला तर कोन लागतो, किंवा तिकडे गेला तर इकडे कोन लागतो, म्हणजे बाजू कोन किंवा बाजू कोन असं होऊ शकतं. बाकू. तर इथं काय होणार, संगती काय, B ची संगती कोणाची असणार, Qशी. नंतर पुढे गेल्यानंतर काय कोन, नंतर काय बाजू, ह्या कोणाचा शिरोबिंदूपासून पुढे गेला तर ह्या बाजूला आपण प्रवास असा करायला क्रमवार, तर ही बाजू जितक्या लांबी असेल तितकीच.
हे खुणा बघा काय सांगतात, त्या खुणावरनं तुम्हाला कसोटी किंवा हे गृहीतक ओळखता येतं. ह्या दोन बाजू दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय म्हणतात, समाविष्ट झालेला कोण. हा समाविष्ट शब्द म्हणजे काय, दोन बाजूंनी बनलेला कोण. दोन्ही बाजू एकमेकांना छेदतात, तो सामायिक बिंदू आहे, तो शिरोबिंदू असेल आणि त्याच्यापासून होणारा हा कोण. दोन बाजूमध्ये समाविष्ट झालेला कोण. बघा इथं एक बाजू आणि दुसरी बाजू. तर याची व्याख्या कशी करता येते, हे व्याख्या महत्त्वाची आहे, परीक्षेत विचारले जाते. तर आपण कसं लिहायचं, त्या किती त्रिकोणांचा विचार चालू आहे, तर दोन त्रिकोणांचा विचार चालू आहे आणि दोन्ही त्रिकोण आपल्याला काय करायचं आहे, एकरूप, हे बाकोबा गृहीतक एकरूपतेचं गृहीतक लिहायचं आहे. याच्यामध्ये एका त्रिकोणातील पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. एका त्रिकोणात आपण वर्णन करूया. हे एका त्रिकोणातील किती बाजू, दोन बाजू, दोन बाजूमध्ये समाविष्ट झालेला कोण अनुक्रमे. इथं काय शब्द लिहायचा, अनुक्रमे. दुसऱ्या त्रिकोणातील संगत हा शब्द वापरायला पाहिजे. संगत म्हणजे संगती, ए बीची संगती पी क्यूची आहे, कोण बीची संगती कोण क्यूची आहे आणि बी सी बाजूची संगती क्यू आरची आहे. एका त्रिकोणातील दोन बाजू व त्यामध्ये समावेश झालेला कोण अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातील संगत किती बाजू, इथं किती घेतल्या होत्या, दोन, इथेही दोनच घ्यायचं. संगत दोन बाजू व त्यामध्ये समावेश झालेला कोण हे जर एकरूप असतील, एकरूप याचा अर्थ काय, या बाजूंची लांबी समान आहे, ह्या जोड्यांची समान आहे, कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप समान असेल. ह्या तिन्ही जोड्या जर समान असतील, बाजूच्या बाबतीत सेंटीमीटर असणार, कोणाचं माप अंशामध्ये असणार, ह्या तिन्ही जोड्या जर समान असतील तर या गृहीतकानुसार हे दोन्ही त्रिकोण आपण कटिंग करून एकमेकावर ठेवले की काय होतात, ते तंतोतंत जुळतात म्हणजे एकरूप होतात. त्याची व्याख्या अशी होते, एका त्रिकोणातील दोन बाजू व त्यामध्ये समाविष्ट झालेला कोण, त्यामध्ये समाविष्ट झालेला कोण हे झालं एका त्रिकोणाचं आपण वर्णन केलं. दोन बाजूमध्ये समावेश झालेला कोण अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातील हे जे वर्णन केले तेच रिपीट होणार. ही जी कंडिशन जी आहे, ही तर अट जी आहे तीच अट तिथं लागू होणार. दुसऱ्या त्रिकोणातील किती, दोन बाजू व त्यामध्ये दुसऱ्या त्रिकोणातील दोन बाजू अर्थात इथं काय वापरायला पाहिजे शब्द, संगत दोन बाजू व त्यामध्ये समाविष्ट झालेला कोण समान असतील तर, जर ही अट पूर्ण झाली तर, नाहीतर नाही. ही अट याच्या ज्या तीन जोड्या आहेत त्या त्रिकोणाच्या ह्या तीन जोड्या जर समान असतील तरच, नाही तर नाही. तर ते दोन त्रिकोण कोणती, कोबाको गृहीतकाने एकरूप असतात. बघा, ही जर गृहीतक कळलं की राहिलेले आपल्याला तीनच लिहिता येतील. म्हणजे पहिलं गृहीतक नीट समजावून घ्या, आपोआप पुढच्या तुम्ही तयार करू शकता. अनुक्रमे शब्द वापरायचा संगत, कारण इथं जे वर्णन करता किती बाजू किंवा किती कोण आहेत, समाविष्ट आहे की नाही, कोणाच्या मध्ये काय आहे, ते अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातील त्याच प्रकारचे कोण, त्याचे संगत घटक जे आहेत ते जर समान असतील जोड्या, तर ती कोणती गृहीतक तुम्ही लिहायला आहे त्यानुसार ते वर्णन असते. त्या गृहीतकानुसार ते दोन्ही त्रिकोण काय होतात, एकरूप होतात. आता आकृतीत बघा, त्रिकोण जर आपण वर्णन करायचं असेल, ह्याचं वर्णन कसं करायचं किंवा लिखाण, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये, कारण एक गृहीतक आपण डिटेल बघूया. या दोन त्रिकोण आपण विचारात केलं आणि त्याचं निरीक्षण केलं, या दोन्ही त्रिकोणांकडे बघितलं तर संगत बाजू, आता इथं पहिलं बाजू आहे, कोणती बाजू बघा, इथं खुणा केलेल्या आहेत त्याचा विचार करा. AB या बाजूशी एकरूप त्या त्रिकोणातील कोणते आहे, AB शी एकरूप कोणते आहे, PQ. दुसरं बघा, त्याच्यानंतर आपल्याला बाजू इथं आला उतरला की लगेच इथं कोण लागतो, ह्या कोणाचं नाव B आहे, त्या एवढंच समान माप इथं खूण केलेलं आहे, कोण Q
कोन बी शी एकरूप कोन क्यू. चला पुढे ह्या कोणाच्या नंतर पुढे गेला, बाजू बी सीवर कोण केलेली आहे, तिथं क्यू आरवर केलं आहे. बी सीशी एकरूप कोणते होते, क्यू आर. या दोन त्रिकोणामध्ये आपण बघितलं तर आपल्याला हे दिसलं आणि त्याच्यावरनं ही काय होते, बाजू कोण आणि बाजू. हे क्रमांकात लिहिलं की आपल्याला कसोटीचं असते दोन बाजूमध्ये समावेश झालेला कोण. आणि म्हणून वर उल्लेख केलेले त्रिकोण कोणते आहेत बघा. पहिल्या त्रिकोणाचं नाव कोणतं आहे, ए बी सी. त्रिकोण ए बी सी हा काय झाला, एकरूप झाला. कशामुळे झाला, ह्या तीन जोड्या जर समान असतील तर आहे तिथं आपण लिहिलेले आहेत एकरूप, खुणा केलेले आहेत, त्यामुळे लिखाण करू शकतो. आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण काय आले, एकरूप. हा त्रिकोण कोणाशी एकरूप झाला, वरती उल्लेख केलेला त्रिकोण पी क्यू आरशी. आणि कारण कोणतं लिहायचं, काय एकरूप झाले, तर ही कसोटी लागली. कोणती कसोटी लागली, बाखोबा. बाखोबा गृहीतकाने. बाखोबा गृहीतकाने किंवा बाखोबा लिहिलं चालतं. हे अशा प्रकारे लिखाण केलं होतं. म्हणजे गणितात जे मापं वगैरे देतात त्याच्यावरनं दोन त्रिकोणामध्ये बघायचं, जोड्या आपण ओळखायच्या आणि क्रमागत इकडून चला किंवा तिकडून कुठूनही चला हे क्रमागत घटक आले पाहिजेत. बाजू नंतर लगेच कोण आला पाहिजे आणि बाजू आली पाहिजे, तर ही कसोटी इथं लागते. या ठिकाणी थांबूया आणि पुढील कसोटी जी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.